सर संस्थाचे नाव सांगा, काय पुरावर आहे, तुमचं नाव काय आहे सगळं सांगा. मी शिवाजी ठाकूर, शिवाजी भीमसेन ठाकूर, या जडेश्वर महादेव अध्यक्ष आहे. आमचे प्रकाश पारधी, मुकेश शुक्ला, अशोक सावंत, प्रकाश सावंत, हे सगळे आमचे संपूर्ण सगळे टीम आणि इतर मुलं आहेत. सगळे गेली सतत 24 वर्ष हा कार्यक्रम करत आहोत. जडेश्वर महादेवचा कार्यक्रम करत असताना पूर्णपणे आम्ही संपूर्ण सगळ्या गोष्टीची काळजी घेतो, जेणेकरून कोणताही उपद्रव होऊ नये याची काळजी घेतो. परत दुसऱ्या दिवशी महाप्रसाद ठेवतो. महाप्रसाद असतो तो कमीत कमी 7 ते 8 हजार माणसं पडली असते. त्यांना सुद्धा शांततेमध्ये आतमध्ये आणि पहिली पंगत असते ती कमीत कमी 900 लोकांची असते. 850-900 लोकांची एक पंगत असते. अशी आतमध्ये घेत राहतो आम्ही आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. भोलेबाबा बाबाचे काय मागितलं का? मागायची गरजच नाही. भोलेबाबा 24 वर्ष आनंदात तो करून घेतोय आणि आता आमचं हे डेव्हलपमेंट करायचं आहे. तो कोणी येऊ दे, कोणी करतोय काय करतो, पण ते चांगलं व्यवस्थित भोलेबाबा करून घेणार. न्यू आझाद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे 2002, माझं नाव आहे प्रकाश पारधी. आम्ही 2002 पासून हा प्रोग्राम करतोय. आज 24 वर्ष झाली. पुढच्या वर्षी सिल्वर जुबली आहे. आणि या ठिकाणी जे माणसं येतात श्रद्धाळू भरपूर, म्हणजे 3-4 हजार लोक येतात. भंडारा असतो इथे. दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याला पण 4-5 हजार लोक जेवण करतात, भोजन करून जातात. असं महाशिवरात्रीला हे भक्त येतात. तिकडे किती भक्त येतात आणि किती? 5-6 हजार येतात सकाळी 4 वाजल्यापासून. तुम्ही पण महाशिवरात्री आज आहे, आज चांगला दिवस आहे, दिवस आहे. तुम्ही काय बाबा भोलेनाथ काय पण हे मागितलंय का बाबा? आम्ही मागत नाही, तो भोलेनाथ देतो. आम्ही काय मागत नाही. भोलेनाथ स्वतःहून येतो, भोलेनाथ देतो. आम्ही कुठे बाहेर जात नाही. किती वर्ष झालं आता हे मंदिर? आता 2002ला 24 वर्ष चालू आहे. आणि आता पुढच्या वर्षी सिल्वर जुबली आहे. आप